मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत करतो. सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी मुंबईत गणेशोत्सव साजरा करायचो आणि बाप्पाची विराजमान करायचो मूर्ती मुंबईमध्ये. परंतु ह्या वर्षी आम्ही 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाप्पा आमच्या गावच्या घरामध्ये विराजमान करणार आहोत. तर या ठिकाणी मकराची वगैरे तयारी झालेली आहे आणि आत्ता उद्या गणेश चतुर्थी त्यानिमित्ताने आज आपण बाप्पाला आपल्या घरी आणणार आहोत आणि त्यासाठी आम्ही सर्वजण निघालो आहोत. आणि या ठिकाणून हे तुम्ही बघताय हे मकर पाठी सजलेलं आहे. थोडंफार अजून काम बाकी आहे. बाकीची सर्व पूर्वतयारी चालू आहे. या ठिकाणी असं हे आमचं गावचं घर आहे आणि बाप्पाला आज आणण्यासाठी आता आम्ही म्हणजे मी, माझी बायको शिल्पा, उत्सव आणि बाबा आम्ही 4 जण चाललेलो आहोत आणि बाप्पाला आज आपण आपल्या घरी घेऊन येणार आहोत. आणि 1.5 दिवसाचा गणेशोत्सव आपल्या घरामध्ये असतो, तर त्याच्या आजपासून चाहूल लागलेली आहे आणि आजपासून आपण बाप्पाला घरी आणण्याची जी उत्सुकता आहे गणेशोत्सवाची ती आजपासून धामधूममध्ये सुरू होणार आहे. तर आता आपण निघतोय, कारण आपला जो बाप्पा आहे तो दुसऱ्या गावी आहे गिमोनेमध्ये. तर त्या ठिकाणी आपण आता बाप्पाला आणायला गिमोने गावात निघालो आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो आमचे बाप्पा कसे आहेत. अरे मी इथं विश्रांत पुढे ठेवा. पाय दिलाच नाही मामा. इकडे पकडा. मी इकडे पकडतो. बसायला मग काय टाकला नाही. प्रमोद साहेब कुठं आला काय? प्रमोद साहेब गाडी पुढे हो आला. गाडी पुढे त्याला पकडून द्यावं लागेल. नाही चालत समोर ठेवा, नंतर मग ते करा. मंगल मूर्ती पाहिजे ना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. चला या गणपतीला. गणपती बाप्पा. तर मंडळी आता तुम्ही बघितलं आपला बाप्पा रिक्षातून घेऊन चाललेला खड्ड्यातून आणि या ठिकाणी बाप्पा बाबा आणि या ठिकाणी उत्सव. तर मंडळी असं आहे की त्या ठिकाणी खूप गर्दी होती.
त्याच्यामुळे मला काय तुमच्याशी बोलता आलं नाही. पण थोडंसं जे काय चित्रीकरण आहे बाप्पाचं ते तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि या ठिकाणी काय हे आमचे बाप्पा. तर आता घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलतो, कारण आता रस्त्यामध्ये आहोत रिक्षामध्ये आणि रस्त्याला खड्डे वगैरे खूप जास्त आहेत. तर आता आपण तुमच्याशी घरी गेल्यावरतीच बोलूया. थांब. आरती करायची. आरती नाही करत. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो मंडळी, आपल्या बाप्पाचं विराजमान आज आगमन झालेलं आहे. तुम्हाला तिकडचं थोडक्यात मला बोलता नाही आलं नाही, कारण का त्या ठिकाणी भरपूर असे गणपती होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी जे गणपती बनवतात तर ते सुद्धा खूप गडबडीमध्ये होते. त्यांना थोडं आपल्याशी बोलायला वेळ पण नव्हता, कारण काही लोकांच्या घरचे गणपती आज ते घरी घेऊन गेले आणि त्यासाठी ते खूपच व्यस्त होते. त्याच्यामुळे आपण जास्त काही बोलू शकलो नाही किंवा आपल्याला त्यांच्याकडनं वेळ घेता आला नाही. परंतु जे काही थोडक्यात मी चित्रीकरण केलेलं आहे ते गोड म्हणून घ्या. आणि आता तुमच्याशी मी बोलेनच, ह्याच्यानंतरचे ब्लॉग येतील. हा पार्ट 1 आहे. आता कोकणातील गणेशोत्सव हा पार्ट 1 आपला आजपासून सुरू झालेला आहे. ह्याच्यानंतर आमच्या वाडीतले आणि जेवढे आपल्या गावातील किंवा इतर ज्यांच्या माझ्या नातेवाईक त्यांच्याकडे जाईन, तिकडचे चित्रीकरण करून कसे गावचे कोकणातले गणेशोत्सव असो, कसे मखर असतात, कसे गणपती बाप्पा आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि सर्वांना एकदा मी तुम्हाला आमंत्रित करतो की आपल्या 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवासाठी आपण सर्वजण या, कारण आता आम्ही आहे आमच्या गावी आणि हा 6वं वर्ष. 5 वर्ष मुंबईत आम्ही पूर्ण केली आणि 6वं जे गणेशोत्सव आहे तो आम्ही आमच्या घरी स्थापन करतोय आणि आजपासून त्याची सुरुवात झालेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आणि कृपया करून गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून यावे. आणि या ठिकाणी ह्या ब्लॉगची मी सांगता करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. परत भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये पार्ट 2 मध्ये. ते गणपती बाप्पा कसे विराजमान करणार ते तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपली सगळ्यांची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.